राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ नाही टाकला की तुम्हाला लई त्रास होतोय, मलाही त्रास होतोय, पण त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ह्या परिस्थितीत बनवण्याचा प्रयत्न करतो. विषय असा आहे. आणि एवढं खटाटोप करायचं कारण 10-12 दिवस मला बी करमत नाही, कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. अजून 4-5 दिवसाचा विषय आहे. तेवढं झालं आणि एखाद्याचं आयुष्य, एखाद्याचं कामजीवन चांगलं करण्यासाठी प्रयत्न केलं काय त्याच्यात आणि यश आलंय आपल्याला जे पाहिजे. केसर आणि आपलं हे शिलाजीत हे 2 घटक वगळता बरेचसे जे पाहिजे ते आपल्याला घटक मिळालेले आहेत. त्याच्यामुळं मी म्हणतो 15 नाही महिनाभर जाऊन द्या, गेला त्याच्यात जवळपास, पण रिझल्ट मात्र लोकांना 1 नंबर द्यायचा प्रयत्न करील आणि कुठंतरी त्यांच्या जीवनात समाधानाचा 4 क्षण आणण्याचा प्रयत्न करणारे आपण आपल्याच कुटुंबासाठी चाललंय, आपल्या फॅमिलीसाठी चाललंय. कारण काय होतं, फोनद्वारे मी संपर्कात असल्यामुळं काय कोणाच्या मनातल्या अडचणी आहेत ना माझ्याकडे सांगतात. मग त्यामुळं माझ्या डोक्यात खटकी बसले की ह्या विषयावर आपण 100% काम करू शकतो आणि योग्य ते देऊ शकतो. असा विषय आहे. 4-5 दिवसाचा विषय फक्त. आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी तुम्हाला सांगण्याचं कारण तुम्हाला खरं सांगतो की जसा काळ बदलन ना तशी तुम्ही तुमच्या सवयी बदला. जसं वारं निघन सुटन त्याला पाठ द्यायला शिकायचं. बदलत्या काळामध्ये तुम्हाला वाटत असेल मी आहे, माझं कुटुंब आहे, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, ओळखणारा समाज आहे, परिवार आहे, पण तुम्हाला वस्तुस्थिती आतली खरी सांगतो, ह्या एवढ्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये तुम्ही फक्त एकटे आहेत, कुणी नाही. तुम्हाला सांगतो, लग्नाला बुंदी खायला अख्ख वराडी 12 गाड्या, घटस्फोटाला कुणी नाही महाराज. अशी परिस्थिती. बीड जिल्ह्यातली शिरूर कासार नावाचा तालुका आहे. त्या ठिकाणी घडलेली घटना तुम्हाला सांगतो. ह्या तालुक्याच्या ठिकाणी चांद तांबोळी नावाचा जो तरुण आहे आणि त्याच्या मनात असं आणि आहे त्याचं काही लग्न झालेलं नाही, काय नाही. म्हणलं आपण जगात शिकायला नोकऱ्या नाही, शिकलं तरी नोकऱ्या कमी आहेत, आपण व्यवसायाची निवड केली पाहिजे. एकदम चांगला पर्याय होता तो. व्यवसाय निवडायला काहीच अडचण नाही. काय करावा एक व्यवसाय त्याला असा आहे आणि त्या व्यवसायाला भविष्यात येणाऱ्या काळात सुद्धा भरभराट आहे ध्यानात ठेवा. त्यांनी जो व्यवसाय निवडला की ह्या जगामध्ये आता 2ची 4, 4ची 8 पोरांची लग्न, कायम एकाच गोष्टीची उणीव जाणवते. बिझनेस कुठे जिथं कमी आहे ना तिथंच बिझनेस आहे, लक्षात ठेवा. घर निर्मिती, खोली असेल छोटी एखादी खोली वाढवणे, बांगला असेल, पत्र्याचं घर असेल तर बांगला असेल तर अजून दुसरा बांगला, अशा स्वरूपाचं चालू राहतं लोकांचं. ह्या बांगला बनवल्यानंतर त्याचं पेंट करायचं म्हणजे पेंटिंगचं काम हा चांद शिकला. आता ही काही एकट्या दुट्याचं काम नाही. मग म्हणलं अजून 2 जण असावा, 4 जण असावा. मग त्यांनी त्याचा एक जोडीदार होता, पार्टनर, त्याचं नाव आहे अतिक तांबोळी. म्हणला भाई हम कर सकते दोनों ये, काय को नहीं करेंगे, हम अपनी जी जान लगा देंगे, मेहनत करेंगे, पैसा कमाएंगे. ठीक है बोले, जैसे आपकी मर्जी. त्या दोघांचं हे झालं. पण म्हणले पार्टनर आपण दोघंच, इतर आपण फक्त 400 रुपये 500 रुपयांनी 600 रुपयांनी कामगार घेऊ आणि कामगारांच्याकडून काम करून घेऊ, आपणही करू आणि एक बांगल्याचं काम पेंट झालं आपल्याला त्यात भरपूर पैसे मिळतील. त्याच्यामध्ये 4 पैसे समजा मालक मानला की कलर तुम्हीच आणा बा, किंवा कलरची यादी दिली काढून, तर कलरमध्ये सुद्धा आता कलरचा एक व्यवसाय असा आहे, त्या कलरचे डबे आहेत का त्याच्यावर किंमत असून द्या 2,500 रुपये, बरं का सांगतो. तर त्या 2,500चा तो देताना 1,600 रुपयाला देतो. त्याच्यात MRP 2,500 आहे, देतोय 1,600ला, यांना मिळतंय केवढ्याला बा. जगात काही धंदे असे आहेत की त्या किमतीवर जायचं नाही, ध्यानात ठेवा. आता रगवाला आपल्या इथं विकायला येतो, गमेऱ्याला विकायला येतो, ग्रामीण भागात गाडी 500 रुपयाला एक सांगतात सुरुवातीला, 100 रुपयाला देतात, 150 रुपयाला देतात, सांगायला काय 500. तसा प्रकार आहे. ह्यांनी कलर काम सुरुवात केली. आता ह्या जगात करणाऱ्याला कमी नाही. कष्ट करा भाकर का. दोघांनी जो अतिक तांबोळी आणि चांद तांबोळी या दोघांनी 4 लोक हाताशी घेऊन, कामगार हाताशी घेऊन त्यांना रोजगार दिला. 90 बिंटी प्यायला
देशी प्यायला, झालं चालू. त्यांच्या कामाची क्वालिटी सुंदर, त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली, मिळालं बुवा त्यांना, कामं मिळायला लागली. एक बंगला कसा रंगावला बघितला, दुसरा बंगल्याला आला आयला म्हणला काम लई ॲक्युरेट बनवले बुवा, एक लाईन सुद्धा इकडची इकडं नाही, मस्त काम बनवलंय, मस्त कलर दिलाय. कुठले आज फिटर आहेत म्हणले, हे कारागीर आतिक तांबोळी. असं आहे का? बरोबर चालतंय. डोंगरवाडीचे आहेत, बरोबर चालतंय. वाढला धंदा. आता हे तर बरोबर आहे, माणसाला बघा पैसा आला की संबंधित पैसा हा समजा 50,000 रुपये त्यांना नफा राहिलाय, लगेच 25 त्याचं देऊन टाकायचं, लगेच 25 डोक्याला ताण आहे का? नाही. त्यात बी लाथाळी अशी होत्यात, देणारा कधी कधी टप्प्याटप्प्याने देतो, एकदम दिवशी वाटत नाही, थोडं थोडं करून देतो, काही तर देतच नाहीत. हा, बुडवणाऱ्यांची संख्या सगळीकडे, सगळ्याला माहिती. मग ह्या त्यांच्या पैशाचं अवमिळून झाली, ह्याचं कुठं लिखाणपडी नव्हती, काय नव्हतं. ती हिशोब केला एक दिवस, तर त्या चांदचे अतिकड 1.5 लाख रुपये फिरले बा. म्हणजे एवढे पैसे आहेत, देतो देतो म्हणला. चालतंय. महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, ते काय पैसे द्यायचं नाव काढीना, आणि हा काय तगादा सोडीना. कारण चांदला सुद्धा घरनं दबाव होताच ना, आई वडील होते, ते म्हणायचे पैसे, ह्याने सांगितलं होतं माझं 1.5 लाख फिरल्यात, पैसे काढता करून घे, आपल्याला लागतं, ज्या त्या प्रपंचाला पैसा लागतो, काही असतं विषय. ते पैसे काय तिथून निघाना. म्हणला काय करावं. मग चांदला म्हणला थोडं असं सरळ बोटाने तूप निघत नाही, आता तर वाकडं करायला काय हरकत आहे लक्षात. आता हे पैसेच काढणार मी. परिस्थिती अशी झाली की ज्याच्याकडे पैसे होते त्या आतिक तांबोळीचं जमलं लग्न. लग्न जमलं, तारीख धरली कधी 4, आता परवा दिवशीची 4 फेब्रुवारी हे लग्नाची तारीख. म्हणला आता लग्न करतोय, आता ही बायकोला दागिनं बनवणार, लग्नाचा खर्च करणार, पैसे आता याच्याकडे आहेत, करीन काय वे ॲडजस्ट टायमाला. पण त्याने त्याला फोन केला चांदनी, मला धंदा बिंदा मला करायची इच्छा नाही, काय नाही, मला माझे पैसे टाक, 1.5 लाख रुपये टाक. एवढे पैसे? ते म्हणला अरे माझं लग्न आहे, शादी मेरी की जश्न शादी, तू भी आना यार, ऐसा काय को कर रहा है, ऐसा कर रहा है वैसा. ते त्यांचं बोलणं झालं. मैं तूने अगर मेरा पैसा नहीं लौटाना और मेरे को पूरा का पूरा चाहिए, तो मैं तेरे शादी में आके धिंगाणा करने वाला हूँ. आता असं म्हणलं याची तर अक्कल बंद झाली. ती लग्न समारंभ सगळी जाळून पाकून पाहुणं रावळं आलेलं, त्याच्यात जर असाच प्रकारचा ह्याने जर गोंधळ घातला तर आपल्या अख्ख्या पाहुण्या रावळ्याच्यात खानदानात होणाऱ्या सासऱ्यात सगळं कधी इज्जत जाईल. मग ह्याने विचार काय केला ह्या आतिकने बघा, त्यावेळेस मार्ग डोकं हमेशा चालवायचं. हा पैसे मागून धिंगाणा करण्यापेक्षा याला संपून टाकतो, हा विचार करण्याऐवजी त्यांनी घरातली जी 1-2 माणसं आहेत, घरातले भाऊ असतील, वडील असतील, यांना घेऊन त्याच्या घरी जायला पाहिजे होतं. आईला घ्यायचं बरोबर, बहिणीला घ्यायचं, सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाला एकत्र बोलून त्याची मुदत वाढवून घ्यायची की देतो टप्प्याटप्प्याने. मी म्हणतो 5-5 हजार रुपये दिले असते तरी काय फरक पडत होता का? नाही. म्हणजे असं लोक विचार करत नाही. मग असा विचार कस काय करतात किंवा याला खपूनच टाकतो आता, आणि खपून टाकले हा वाचल का मला सांगा. पण काय बुद्धी निघाली त्याला, याला असं वाटलं की मी वाचल, मला खपून टाकतो आणि मी आजारी असल्याचं नाटक रुग्णालयात जाऊन करतो. कसं शक्य आहे मला सांगा. असं त्याच्या डोक्यात की तो मी नव्हेच, अमकं तमकं असा प्रकार. त्यांनी त्याला संपवायची तारीख चांदला ठरवली आतिकनी 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला संध्याकाळी अंधार पडत टायमाला त्याला बोलून घेतला डोंगरवाडी शिवारामध्ये. हे जवळ आहे त्या ह्याच्यापासून, तालुक्याचं ठिकाण जे शिरूर कासार तिथून जवळ आहे, जिल्हा बीड. आणि अंधाराचं रस्त्याच्या कडेला खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्या आतिकने दगडाने त्याच्या डोक्यात प्रहार केले. चांदच्या डोकं फुटलं, चक्कर आली, खाली पडला, अजून प्रहार केले. पोरगा चांद खलास निघून गेला तिथं. त्याचं घर तिथं जवळच होतं. जाऊन द्या. दुसऱ्या दिवशी लगेच बॉडीन बिडमध्ये लगेच पोलीस आले. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार
आणि त्यांची टीम इतका सुंदर तपास केला, एक नंबर काम पोलिसांचं. हा, आणि 16 तासात उचललाय, 16 तासात हे लय महत्वाचं आहे. पेंटरच्या ब्रश सकट उचलला. हा, कसं काम केले तुम्हाला सांग. बॉडी सकाळच्या बारी सापडली की ओळख पटवली पाहिजे ना पोलिसांनी, कोण आहे काय आहे. मोबाईल पडलेला होता, त्या ठिकाणी चपला पडलेल्या होत्या आणि गॉगल पडलेला होता आणि डोक्याला मारहाण गेली, स्पष्ट दिसत होतं सगळं. कुटुंबियांना खबर दिली, ते बोलावले, पंचनामा झाला, बॉडी पाठवून दिली. त्या मोबाईलचं सगळं लोकेशन चेक केले त्यांनी. हां, सायबर क्राईम करून सुद्धा तपासा त्यात घेणार कुठं कोणते मोबाईल जवळ आहेत, काय आहे, कोणाशी बोलणं झाले, काही सगळ्याच्या आत त्यांना एक नाव निघालं, आतिक तांबोळी. म्हणजे आतिक तांबोळी कुठं आहे? रुग्णालयात आजारी आहे. हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आजारी. बघा, त्याला वाटू खून पचन, खून कधी पचत नसतो. त्यांनी केलं नाटक वाकडं तिकडं, उचलला, रुग्णालयाची खाट तिथंच ठेवली, त्याच्या दुसरं उचलला. हा, आता तू कलरचा वास घेत होता, आता पोलीसच्या दांडक्याचा वास घे, असा प्रकार असतो काही. त्यांनी सविस्तर खुनाची कबूल दिली, पण कारण जे सांगितलं ते सांगून पोलिसांना सुद्धा वाईट वाटलं. अरे बाबा, इतक्या किरकोळ कारणासाठी लोक एकमेकाच्या मळा उठली की माझ्या 1.5 लाख रुपयाचा तो तगादा लावित होता आणि त्या तगाद्यापासून टाळण्यासाठी मी हे केलं. त्या तगाद्यापासून आणि आता काय झालं, पहिली गोष्ट लग्नाचा विषयच नाही, लग्न ते मोडलं. याची रवानगी कुठं? तुरुंगात. 20 वर्ष ती येत नसतं, आता 15-20 वर्ष तर नक्कीच जन्मठेप मानले तर. कुणाचा गंभीर गुन्हा आहे आणि जर न्यायालयाच्या मनात आलं ते फाशी पण देऊ शकतं, असं काय नाही. फाशी त्यात कन्फर्म, कारण गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. ते गेलं आतमध्ये. आता मला सांगा, कोर्टाला, न्यायालयाला त्याला किती पैसा जाईन हो? आता 1.5 लाखापेक्षा कमीत कमी जास्त जाईन ना. बरं, लग्न आहे का परत? ह्याचं वय आता 25 आणि तो जर 20 वर्षांनी 45 वर्षी आला तर याला काय लाईन लावली का बेगमची? आता साध्या गोष्टी लोक एकमेकाची हत्या करतात, हे कुठंतरी. आणि आपला सबस्क्रायबरचा काही विषय नाही, असं आपल्याला सगळी हुशार झाली समजा. पण थोडंसं जे काही करायचं ते जर डोकं लावून केलं, व्यवस्थित केलं आणि सगळे दरवाजे बंद जरी झाले तरी एक दरवाजा मोकळा असतो. काहीतरी काही प्रॉब्लेम असून द्या, त्याचा तुम्ही वापर करा. ह्या स्टोरीच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं होतं की अनेकांची घर, अनेकांचे संसार रंगवण्याचं काम करणारा हा चांद तांबोळी, त्याचं स्वतःचं घर, संसार तो उभा करू शकला नाही. याला म्हणतात नशीब, याला म्हणतात चुकीची मैत्री आणि आर्थिक व्यवहार कसे पण असू नये तुमचे. पण आता दिवस राहिलेले नाही. आपला मित्र बनवा, एखाद्या पुरुषाला न बनवता आपला मित्र हे पासबुकला बनवा. स्वतः विषय हँडल करा, घरातल्या 4 जणांचीच हे घ्या. पण बाहेरचे व्यवहार आता बंद केलं ना तर तुम्ही टिकलाच 2026-27 मध्ये. रामकृष्ण हरी.